मुलीवरील बलात्कार प्रकरणी कोरपडा शहरात निषेध मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात काँग्रेस वगळता इतर सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना सामील झाल्या होत्या। कोरपडा शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवरून हा मोर्चा काढून आरोपींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करण्यात आली। या मोर्चात सामान्य नागरिक आणि शाळकरी मुलं यांची संख्या लक्षणीय होती। या प्रकरणात आणखी काही पीडित मुलींवर अत्याचार झाल्याची शक्यता स्थानिकांकडून वर्तविण्यात आली आहे। त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून यामध्ये आणखी काही लोक सामील आहेत का याचा तपास करावा, अशी मागणी यावेळी मोर्चेकऱ्यांनी केली। आरोपीला फाशी झाली पाहिजे। ते जी शाळा या ठिकाणी चालवल्या जात आहे ती शाळा बंद झाली पाहिजे आणि त्या आरोपीला वाचवण्यासाठी काँग्रेसचा युवक काँग्रेसचा तो आरोपी अध्यक्ष आहे, शहर अध्यक्ष असताना त्याला वाचवण्याचा प्रयत्न काही राजकीय पुढाऱ्याकडून केला जात आहे। मात्र त्या दबावाला ग्रामीण भागातील जनता आणि पालक सहन करणार नाही। त्यामध्ये जेवढे लोक सहभागी असतील सर्वांवर कारवाई झाली पाहिजे, अशा प्रकारची भूमिका सर्व पालकांची और नागरिकांची आहे। आमची मागणी आहे की या निंदनीय प्रकरणात संपूर्ण खोलवर जाऊन तपास करावा आणि हे एक स्कॅन्डलचा प्रकार असावा अशी सर्व लोकांची शंका आहे। आणि याच्यात इतरही आरोपी गुंतले असावे, कारण त्यांच्या वतीनं इतर मुलींच्या पालकांना सुद्धा धमक्या येत आहे आणि त्यांनी बयान देऊ नये अशा पद्धतीचा प्रकार इथे घडत आहे। आणि म्हणून आम्ही मागणी करणार आहे की हे या प्रकरणात आरोपीला तर शिक्षा व्हावी, फाशी व्हावी, परंतु हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टावर चालावं आणि या इतरही मुलींचा इन कॅमेरा बयान घेण्यात यावं आणि याच्यासाठी स्पेशल प्रॉसिक्युटर नेमावा आणि या संस्थेची ताबडतोब ही संस्था बंद करण्यात यावी, अशी आमची मागणी राहील। कोरपडा शहरातला काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष अमोल लोढे यांनी या ठिकाणच्या 11 वर्षाच्या चिमुकलीवर गेल्या अनेक दिवसापासून हा अत्याचार करतो आहे। खरं तर काँग्रेस पक्षाचा डीएनएच हा वासनेचा आहे। आपण अनेक उदाहरणं बघितले, म्हणजे या अमोलनी जी 11 वर्षाची चिमुकली मुलगी त्याच्याकडे ट्युशनला जायची, त्याला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अतिप्रसंग केला। म्हणजे आम्ही म्हणतो की मुलं देवाघरची फुलं, छोट्या मुलामध्ये ईश्वराचा आम्ही अंश मानतो, पण त्या छोट्याशा मुलीवर ह्या काँग्रेसच्या नेत्यांनी अत्याचार केला। त्याच्या निषेधार्थ आज या ठिकाणी आक्रोश मोर्चा काढण्यात आला। खरं तर चोराच्या उलट्या बोंबा, म्हणजे ज्या काँग्रेसच्या नेत्यांनी अत्याचार केला त्या काँग्रेसच्या नेत्याला वाचवण्याकरिता या भागातले काँग्रेसचे नेते विविध प्रकारे प्रयत्न करत होते। पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्या गरीब कुटुंबावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आता प्रकरण दबणं शक्य नाही, मग मंगळवारी जेव्हा गुन्हा दाखल झाला आणि काल मोर्चा निघाला, आज संपूर्ण समाजाने मोर्चा केला आणि मात्र आता नौटंकीबाज काँग्रेस पक्षाने या ठिकाणी मोर्चा काढून स्वतःचं अपयश या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला। खरं तर या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे नेते किंवा त्यांचे सहकारी, बदलापूरची घटना झाली, घटना झाल्याबरोबर वाचाडवी टीव्ही समोर येतात आणि काय म्हणतात, अशा लोकांना शूट केलं पाहिजे। अरे मग आता काही दिवसापूर्वी सुदैवाने म्हणा की दुर्दैवाने म्हणा शूट झाला, तेव्हा तुम्ही शंका व्यक्त करता, ही तुमची मानसिकता। आता मात्र महाराष्ट्रातील जनता अशा दुतोंडी लोकांच्या बळी पडणार नाही। जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एसपी सोबत एक बैठक घेतली आणि त्या ठिकाणी याला कडक शासन झालं पाहिजे, याला फाशी झाली पाहिजे, हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालला पाहिजे। यासोबतच या आरोपीला वाचवण्यामध्ये ज्या ज्या काँग्रेसच्या नेत्यांनी मदत केली ती सुद्धा चौकशी करून त्यांना सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही आमची मागणी आहे।